लगे वीर जरा मैदानी लढाई राम नामाचा अक्षर लगे वीर जरा मैदानी लढाई राम नामाचा अक्षर लगे वीर जरा मैदानी लढाई राम नामाचा अक्षर लगे वीर जरा मैदानी लढाई वाल्या कोळी तो आचाट पापी पाप केले बिना माफी नारद मुनी हे त्याशी भेटले नारद मुनी हे त्याशी भेटले उपदेश त्याचा तुझे वीर जरा मैदानी लढाई उपदेश त्याचा तुझे वीर जरा मैदानी लढाई राम नामाचा अक्षर लगे वीर जरा मैदानी लढाई राम नामाचा अक्षर लगे वीर जरा मैदानी लढाई वाढल्या कुळी एका जंगलामध्ये राहून खऱ्या अर्थाने फरची कुऱ्हाडीनं ब्राह्मणांचा काटा काढत होता आणि अशाच जंगलामधून नारद मुनी जात होता आणि वाल्ल्या कुळी त्या नारदावरती कुऱ्हाड घेऊन धावलेला आहे त्यावेळेला नारद काय म्हणतात वाल्ल्या कोणासाठी करीतोशी पाप पापाचा हिस्सा कोण घेईल माप कोणासाठी करीतोशी पाप पापाचा हिस्सा कोण घेईल माप कोण वालिया तुझ्या पापाशी कोण वालिया तुझ्या पापाशी जाऊन विचारून ये वीर जरा मैदानी लढाई जाऊन विचारून ये वीर जरा मैदानी लढाई राम नामाचा अक्षर लगे वीर जरा मैदानी लढाई राम नामाचा अक्षर लगे वीर जरा मैदानी लढाई कलगी तुरा म्हणजे नवरा बायको बायको म्हणजे कलगी आणि तुरा म्हणजे नवरा मग वाल्ल्या कोळ्याने एवढी ब्राह्मण मारली नारद म्हणला वाल्ल्या कुणासाठी हे पाप करतो काही नाही म्हणजे हे ब्राह्मण मारायचे धंद्रिय लुटायचं बायको मुलांना द्यायचं आणि प्रपंच करायचा मग ज्यांच्यासाठी तू एवढं पाप करतो ते तुझ्या पापात सहभागी आहेत का सुधाकर मामा फक्त एकदा जा आणि त्यांना विचारून ये का तुम्ही मी जे तुमच्यासाठी एवढं पाप करतो याच्यामध्ये तुमचा काय सहभाग आहे तुला जर माझा विश्वास नसेल तर मला झाडाला बांधून ठेव आणि पहिलं विचारून ये धावत पळत गेला तुझ्या आसुरीला जो करील तोच भरील जाव उलटाला कोणाला विचारलं बायकोला कारण जिच्याशी लग्न लावलं जिच्यामुळे संसार केला पहिलं तिला विचारलं बाई तिनं सांगितलं जो करील तो भरील आम्हाला काय आम्हाला फक्त खायला गेला हशी कलगी आहे धावत पळत गेला तुझ्या आसुरीला जो करील तोच भरील जाब उलटाला परतून आला वाल्या धरी नार चरणाला परतून आला वाल्या धरी नार चरणाला चरणाशी जागा मला दे वीरा जरा मैदानी लढाई तुझ्या चरणाशी जागा मला दे वीरा जरा मैदानी लढाई राम नामाचा अक्षर लगे
विचार केला, जिच्यापासून आपण संसार उभा केला ती जर आपल्या पापामध्ये सहभागी नाही तर बाकीच्या परिवाराला विचारायचा प्रश्न येत नाही. आणि मग पुन्हा फिरून आला म्हणे प्रपंचाला राजीनामा आजपासून, आणि नारदाची चरण धरले, मला याच्यातून तुम्ही वाचवा, माझा उद्धार करा. त्यावेळेला नारदांनी एक राम नामाचा मंत्र त्या वाल्याला दिला मंडळी, आणि वाल्या तो मंत्र जपत जपत बसलेला आहे. 12 वर्ष बसला तपाला, मारा मारा म्हणू लागला, राम नाम हे त्याशी येईना, राम नाम हे त्याशी येईना, उलट्या नामाचा जप आता घे, वीरा जरा मैदानी लढाई, उलट्या नामाचा जप आता घे, वीरा जरा मैदानी लढाई. रामनवमी, रामनामात किती ताकद आहे मंडळी. वाल्या कोळ्याने एक रामनामाचा मंत्र दिला, वाल्या याचा जप कर. 12 वर्ष वाल्या जप करत बसला. वाल्या कोळ्याच्या बोकांनी वारुळ झालं आणि वारुळातून रामनामाची ध्वनी येऊ लागली. पण त्याला राम म्हणता नाही आलं. तो मारत होता शिवर माणसं, मारा मारा म्हणत होता, उलट्या नामाने जप केला. ज्या वेळेला तेवढेच खडे जळून खाक झाली तेव्हा त्याची वाचा वळली. मारा मारा म्हणत असताना राम राम ध्वनी येऊ लागली. एवढं सोपं नाही. आणि मग वाल्या कोळ्याच्या भूखंडी वारुळ झालं आणि त्या वारुळातून रामनामाची ध्वनी येऊ लागली. वाल्या कोळ्याचा तो वाल्मिक झालाय, वाल्या कोळ्याचा तो वाल्मिक झाला, शाई लिहिली त्या कोऱ्या कागदाला, आज रामायण लिहून घे, वीरा जरा मैदानी लढाई, आज रामायण लिहून घे, वीरा जरा मैदानी लढाई. रामायण मंडळी, वाल्या कोळी काय करत होता? माणसं मारत होता. माणसं कोणची मारत होता? फक्त ब्राह्मणांना मारत होता. एक गाय मारली तर 1000 ब्राह्मण मारल्याचं पाप होतं. एक ब्राह्मण जर मारला तर 1000 स्त्री हत्येचं पाप होतं. आणि एक स्त्री हत्या जर झाली तर 1000 बाळक हत्येचं पाप होतं. गोहत्या, स्त्री हत्या आणि ब्राह्मण हत्या 3 पातक काशीला फिटतात, पण बालक हत्येचं पाप काशीत सुद्धा फिटत नाही. एवढा पाप करणारा वाल्या कोळी ठकशिन शिंदे साहेब, पण शेवटी त्याच्या हातून रामायण लिहिलं. शतकोटी रामायण लिहिले ऋषी वाल्मिकानं, आणि 10,000 वर्षाच्या पुढं राम जन्मायानं एवढी विद्वत्ता वाढली. कशाने वाढली? रामनामाने. आणि म्हणून सगळ्यांनी रामनामाला विसरायचं नाही. आज रामनवमी. शाहीर रामदास हा कवीचा बाणा, शाहीर रामदास हा कवीचा बाणा, शरण आलो तुला चरणाशी घेना, शरण आलो तुला चरणाशी घेना, दीन दयाळा तू भगवंता, दीन दयाळा तू भगवंता, चरणाशी जागा मला दे, वीरा जरा मैदानी लढाई, तुझ्या चरणाशी जागा मला दे, वीरा जरा मैदानी लढाई. राम नामाचं
तर सुरुवातीची बारी जरा मोठी झाली, नंतरच्या बाऱ्या छोट्या छोट्या होतील. हा